दंडकवा आणि पुन्हा भेद भेद म्हणजे जाऊन शिष्टाई करणे, विचारणे, पूस करणे, अशा प्रकारचे नियम जे आहेत हे नियम आपण करणं गरजेचं आहे असं राम सांगू लागले. दुरेच्या अंगी गाडेपणा तेथे युद्ध करी कोण गजवाजी रथ देवनी धन शत्रू बुजावून बोळवावे. ते म्हणले धुरेच्या अंगी गाडे पण त्याच्यामध्ये मोठेपणा आहे. ते म्हणले तिथे युद्ध करण्याची काही गरज नाही पडली तर त्याला धन देऊन त्याला तोषून तिथून पुढे हटवावं म्हणले युद्ध टळतंय. अशा प्रकारचे जे नियम आहेत त्या नियम आपण करायला हरकत नाहीत रामचंद्र प्रभू म्हणतात. ना करी देशोनी देश दुर्गा वाचवावे धुरेचे अंग या नाव गादान प्रयोग भेद विभाग तो ऐका. ना तरी देऊन या देशदुर्ग म्हणले. आता जर काही समजा आपल्या ह्याच्यातून काही देऊन जर मिटत असेल आणि आपल्यातली हानी जर वाचत असेल तर त्याच्यातला भाग आपण काहीतरी दिल्याशिवाय दिल्यानं चांगलं म्हणले. का तर आपली हानी टाळते. अशा प्रकारचं देऊन घेऊन मिटत असलं तरी चांगलं अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू म्हणते. पडले धुरेशी दारुण युद्ध नाही सेनानी सैन्य सन्नदा तेने परसैना करोनी भेद करावे युद्ध तन्नवे. किंवा दोन्ही सैन्य एकूण एकामध्ये पडले तर एकूण एकामध्ये पडल्याच्या नंतर एकूण एकाच सैन्याचा घात व्हायलाय आणि सैन्य जर जास्त पटके मरत असले एकूण एकाचे आणि दोषी एकड राहत असेल तर त्याच्यामध्ये एकूण एकाला जाऊन जर सांगून शिकून मिटत असेल तर ते करायला हरकत नाही असं रामचंद्र प्रभू सांगतात. भेदाची अनुरक्ती रणी परचक्रा लाविती ख्याती ऐशी भेदाची गती समस्थिती ते ऐका. या भेदाच्या आवृत्ती आहेत म्हणले. हे भेदाच्या आवृत्तीमध्ये सगळीकडून चक्र पडलेलं असले म्हणले आणि ह्याच्यातून जर हे मिटत असेल तर ते चांगलं. आणि हे भेदाचे कोणते जे हे आहेत ते ऐका म्हणले ना मला सांगतो म्हणले. युद्ध समयी समानुक्रम हा मुख्यत्वे राजधर्म सामीभूत दया सप्रम सामतो परम परमार्थ. युद्ध समयी समान अनुक्रम म्हणले समानता असावी म्हणले युद्ध समयाच्या ह्याच्यात. आणि तिथं हा मुख्यत्वाचं राजधर्म आहे म्हणले. मुख्यत्व म्हणजे राजधर्मामध्ये दोन्ही विषयामध्ये दोन्हीच्या ह्याच्यात समानता असली तर ते राजधर्म झाला म्हणले. आणि त्याच्यात भूत दया सगळी समता झाली पाहिजे म्हणजे मध्ये हे सर्वात महत्वाचं आहे असं रामचंद्र प्रभू सांगतात. सामक न करिता जाना युद्ध करिता दारुण असंख्य मरती प्राणी गण ते हत्या कोण सोशिला. साम म्हणजे समजून सांगणे. हे साम न करिता जाण म्हणले युद्ध करिता दारुण. हे समजून सांगण्याच्या अगोदरच जाऊन आपण जर युद्ध दारुण केलं असंख्य सैन्य मरल म्हणले. आणि त्या असंख्य सैन्य मरल्याच्या नंतर त्या हत्येचा दोषी कोण राहील म्हणले. ते दोष कोणाच्या बरोबर बसल हे रामचंद्र प्रभू सांगतात. स्वय सामन करिता सामान मानी जो सर्वथा भूत हत्या त्याचे माता राजधर्मता सुनीती. आणि आपण जर साम केलं म्हणजे समजायला गेलो तिथं शिष्टाईला गेलो शिष्टाई करून आपल्याकडून जर आपण आपला भाग आपण टाळालो मग त्याच्यानंतर जर त्याने युद्ध केलं तर जे बी काय बुद्धाचे पाप लागल ते पाप त्याच्या पोकांडीवर बसल म्हणले रामचंद्र प्रभू. आपल्यावर ते पाप बसणार नाही. त्याच्यामुळं आपण काय करू एक आपल्यातला माणूस शिष्टाईला पाठवून देऊ. का तर जे आता रणांगणामध्ये माणसं मरणार आहेत ह्याच्यातलं आपल्या संस्कारावर काही पाप येणार नाही. आपल्याकडून जे करायचे ते आपण करू असं रामचंद्र प्रभू म्हणतात. श्रीराम स्वय प्रभ्रम अनुवादला राजधर्म तोची भूत दया निश्चिम परमार्थ परम संग्रामी. श्रीराम स्वय प्रब्रह्म म्हणले. साक्षात प्रब्रह्माचा अवतार श्रीरामचंद्र प्रभू म्हणले. त्यांच्या तोंडातून जे शब्द निघाले आणि तेच भूत दया तेच धर्म आहे म्हणले. दुसरं काय धर्म आहे म्हणले असं नाथ महाराज या ओळीमध्ये सांगतात. करिता युधरण कंदनार्थ ते तेजी लाभे परमार्थ ऐशे बोलता रघुनाथ वेद विस्मित विरिते. सगळे वानर विस्मित होऊन ऐकू लागले रामचंद्र प्रभूंचं बोलणं. म्हणले करिता युद्ध कंदनार्थ ते तेची लाभे पै परमार्थ म्हणले. अशा प्रकारचं जर आपण धर्मनीतीने युद्ध केलं तर तेच नित्य तेच परमार्थ म्हणून जाणावा म्हणले असं रामचंद्र प्रभू सांगितल्याच्या नंतर सगळ्याला सगळे वानराचा भार विस्मित होऊन रामचंद्र प्रभूकडे बघू लागला. स्वधर्म बोलता रघुपती चाकटला बृहस्पती चाकटला वेद श्रुती टकमकती शास्त्रार्थ. धर्माच्या गोष्टी रामाच्या तोंडातून ऐकल्याच्या नंतर साक्षात बृहस्पती बुद्धीचे देवता जे होते ते विस्मित होऊन रामचंद्र प्रभूकडे बघू लागले म्हणले नाथ महाराज. आणि वेद
सगळ्याला सगळे चेष्टा असे ठक्क होऊन रामचंद्र प्रभू बघू लागले. म्हणले ह्यांनी काय लागले, सगळे वेदाचे सगळे गुहे सगळं रामचंद्र प्रभू सांगते, त्यांना किती ज्ञान आहे. अशा प्रकारचं होऊन सगळे जिथल्या तिथं स्तब्ध होऊन ऐकू लागले. गीते माझी श्री भगवंता, बुद्धी बोलिला युद्धी बोलिला परमार्थ, तोची अनुवादे श्री रघुनाथ, तोची श्लोकार्थ अवधारा. ज्याप्रमाणे गीतेमध्ये श्रीकृष्णानं सांगितलं बाबा यदा यदानी धर्मश्च ग्लानर्भवती भारत अभ्युत्थानम, सगळं समजून सांगितलं, सगळं केलं, ऐकले नाही ऐकले, मग तिथून पुढे युद्ध करायला हरकत नाही का. तर त्या युद्धाचा जो बी परिणाम असेल आणि जो बी काय पाप बिप असेल ते त्याच्या डोसक्यावर बसेल, आपल्या डोसक्यावर बसेल नाही. त्याप्रमाणे रामचंद्र प्रभूंनी इथं सांगितलं, गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आणि इथं लंकेच्या किनाऱ्यावरती रामचंद्र प्रभू वानरांना असं स्पष्टीकरण देऊ लागले. जासी नाही रणविमान, कर्मी नाही कर्माभिमान, जासी देही नाही देहाभिमान, ते तू जाण नित्य मुक्त. ज्यासी नाही देही नाही देहाभिमान म्हणले, ज्याच्यावर देहावर अभिमान नाही मुळीच. आणि रामचंद्र प्रभूंना कसलाच अभिमान नव्हता ना, काहीच नाही. यांना तर निश्चित माहित होतं की आपलाच विजय होणार आहे, काहीच नाही. पण हे बुद्ध एवढ्यासाठी दाखवण्याचं कारण होतं की बाबा हे जे विनाकारण मरणारे माणसं आहेत मध्ये, चूक कुणं केली रावणानं, रावणाच्या चुकीचा बळी पडून दुसरी माणसं मध्ये मारलेत, रावण एकड राहून चालाय, ह्याच्यासाठी रामचंद्र प्रभू हे सगळं सांगत होते. जे जे करीती कर्मचरण, ते ते कर्माची होय ब्रह्मपूर्ण, त्यासी नाही दोष दर्शन, चैतन्य घन निजव्रते दृष्टी. जे जे करीती कर्म आचरण म्हणले आणि ते ते कर्मची होय पूर्ण ब्रह्म म्हणले. आणि आपलं जे कर्म आहे ते कर्मचरण आपल्या आपल्या विधीनं व्यवस्थित जर केलं, तेच कर्म जे आहे ते ब्रह्मपूर्ण होते म्हणले नाथ महाराज. आणि तेच जर वेगळ्या वाटेने केलं तर ते कर्म भ्रष्टाचारामध्ये मोडते म्हणले. ते नको होता पूर्णत्वानं ब्रह्मपूर्ण कर्म आपण करू असं रामचंद्र प्रभू सांगतात. ज्याच्या बुद्धीच्या पैठाई, तेहीच देही दोन्ही नाही, कर्म बाध त्याच न बाधी काही, तेही विदेही ते पुरुष. ह्या मार्गानं गेलो तर आपल्याला कर्म बंधन बांधणार नाही म्हणले. आपले दोष जे आहेत ते चैतन्यामध्ये जातील म्हणले. आणि चैतन्य घन निज दृष्टीला पडल्याच्या नंतर म्हणले हे जे दोष आपल्या डोक्यावर बसणार आहे ते आपल्या डोक्यावर न बसता ते रावणाच्या डोक्यावर बसतील म्हणले. आपण त्यानं जर ऐकला तर चांगलंच आहे म्हणले. आज पुढे युद्ध होणार नाही ना, हे काही इतकं जे सैन्यहानी व्हाली आहे हे होणार नाही असं रामचंद्र प्रभू सांगत आहे. आयशा पुरुष करितारण, मरते मारिते नाही जाण, ठस ठसावनी पूर्ण करीती रण मारे. अशा पुरुषाशी करितारण म्हणले. असल्या पुरुषाला मारताना हे ते कसलंच काही जाण नाही म्हणले. मेलांना काही झालं तर आपल्यावर दोष कुठलाच लागत नाही असं रामचंद्र प्रभू सांगू लागले. आणि अशा संग युद्ध करायनंतर हरकत नाही म्हणले. पण पहिला आपण जे नियमानं आहे, जे धर्मानं आहे ते धर्मनीती आपण वापरून बघू म्हणलं. ब्रह्म पावनी तटस्थ झाला, तो तव सत्व गुणे प्राशिला, त्रिगुणा जिनोनी दादुला, युद्ध तटगला तो शूरा. ब्रह्म पावनी तटस्थ झाला म्हणले. जो ब्रह्मत्वाला पावला तो तटस्थ होऊन पाहिला म्हणला. आणि तो तव सलवगे प्राशिला म्हणले. जसा प्रकारे आपण ब्रह्मत्वाला पेल्याच्या नंतर पिऊन टाकल्याच्या नंतर पाणी पिवलं तर तहान लागल्याच्या नंतर तहान आपली तृप्त होऊन माणूस जसं बघतंय त्याप्रमाणे. किंवा त्रिगुण निजोनी दादूला म्हणले. किती त्रिगुणामध्ये श्रेष्ठ आहे, सगळ्या ह्याच्यात दादूला आहे म्हणले. तरी सुद्धा लीनता घेऊन नम्रता घेऊन सगळ्यांना दयाची शिकवण देणारा असा परमात्मा तटस्थपणे ब्रह्मा सुद्धा बघू लागला रामाकडे की राम कुठल्या पद्धतीने शिकवत आहेत, काय पद्धत सांगत आहेत आणि कुठल्या ज्ञानानं कसं कसं बोलत आहेत. रामाचा विजय तर निश्चित आहे. तरी सुद्धा राम कुठल्या पायरीवर आले. 2 युद्ध झाले, दोन्ही युद्धामध्ये रामाचीच माणसं जिंकून आली. तरी सुद्धा राम एवढ्या खाली जाऊन एवढं लीनता घेऊन समजूत सांगायचे आणि परत शिष्टायचा हे करायचं असं ब्रह्मा सुद्धा तटस्थ वरून बघू लागला. समूळ स्वधर्माची कथा स्वय सांगता श्री रघुनाथा, अति विस्मय हनुमंता जामुवंता तटस्थ. अशा प्रकारच्या सगळ्या धर्मनीतीनं धर्माच्या कथा रामाच्या मुखातून ऐकल्याच्या नंतर बृहस्पती आमचे देव 4 वेद सगळ्याला सुरती सगळ्या तटस्थ झाल्या म्हणले. आता हे सगळे झाल्याच्या नंतर इकडं आमचे हनुमंतराय, अंगद, नळ, नीळ, सुग्रीव हे सगळ्या सैन्याला तटस्थ होय म्हणायची गरज आहे का? सगळ्याला सगळे लिंतानं सगळे बघू लागले रामचंद्र प्रभूकडे. ऐकून श्रीरामाचे वचन, हनुमान घाली लोटांगण, अंगदा सुग्रीवादी विभीषण,
वानरगण समयोगे. असं रामचंद्र प्रभूंचं बोलणं हनुमंतरायानं ऐकलं. साष्टांग हनुमंतरायानं चरणावरती लोटांगण घातलं रामचंद्र प्रभूंच्या. आणि लगेच हनुमंतरायानं लोटांगण घातल्यावर अंगदानं घातलं, सुग्रीवानं घातलं, विभीषणानं घातलं. सर्व वानरगण रामचंद्र प्रभूंच्या चरणावरती लोटांगण घालू लागले. येथोनिया श्री रघुनाथा मुच्या युक्ती खुंटल्या आता तुझ्या माने हनुमंता त्या कार्यर्था तू करी. येथून या श्री रघुनाथा आमच्या युक्ती खुंटल्या आता म्हणले. आता इथून पुढे आमची बुद्धी खुटली, आमचे युद्ध सगळे जे काय आहे तर मनोगत सगळे जिथल्या तिथं स्थिर झाले म्हणले, स्टॉप झाले. इथून पुढे रणनीती रणयुद्ध कसं करायचंय काय नाही ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, आम्ही फक्त तुमचं ऐकतो असं सर्वाला सर्व म्हणू लागले. ऐकोनी वानराचे वचन स्वयंपुष पै सर्वज्ञ शिष्ट पाठवावा कोण तो निवडून मज मज सांगा. अशा प्रकारचं वानरायचं बोलणं सगळं ऐकलं आणि पुन्हा रामचंद्र प्रभू स्वतःहून पोसू लागले. ठीक आहे म्हणले, आता हे ठरलं तर आपल्यातून आता शिष्टाईसाठी कोण माणूस वाट लावायचा काय नाही, आता ती मुली तुम्हीच मला सांगा निवडून असं रामचंद्र प्रभू सांगू लागले. शिष्ट नसावा महाभेड शिष्ट न धरावी भीड शिष्ट बोल का सुघड निधडा प्रौढ निजबड. तर शिष्टाईला जाणारा माणूस कसा असावा ते रामचंद्र प्रभू सांगू लागले. शिष्ट नसावा महाभेड म्हणले, ते भेकुरा नसला पाहिजे म्हणले. शिष्टाईला जे जाणार आहे ते असा छाती काढून पुढे जाऊन न भेता जाऊन बोलून येणारा असा पाहिजे म्हणले. शिष्ट नसावा धरा भीड म्हणले, भीड धरणारा नसावा म्हणले. तोंडापुरतं बोलून काहीतरी बोलायचा असा शिष्टाचार नसावा म्हणले. जे खरं खरं आहे ते खरं खरं वाजून बोलणारा असा शिष्टाचार असावा म्हणले. आणि शिष्ट बोलता सुघड म्हणले, असा धडधड बोलणारा पाहिजे म्हणले. असं गप्प बसून गपचिप बसून त्याच्या चार गोष्टी तोंडापुरतं बोलणारे लई माणसं भेटतात, असा नसावा शिष्टाचारी म्हणले. अशा प्रकारचा रामचंद्र प्रभू शिष्टाचार आपला माणूस आपल्यातला निवडा आणि मला सांगा असं रामचंद्र प्रभू सगळ्याला सांगू लागले. शिष्ट नसावा कानकुडा शिष्ट नसावा प्रेमळ गाडा शिष्ट नसावा ज्ञानमुडा पाहिजे निधडा अतियोग्य. शिष्ट नसावा कानकुडा म्हणले, कानकुडा म्हणजे बाजूला जाऊन गुजगुज गुजगुज बोलून येणार राहतात काय असल्या पद्धतीचा शिष्टाचार नाही जमत म्हणले. आणि शिष्ट नसावा प्रेमगाळा म्हणले, आणि प्रेमळ बी शिष्ट जमत नाही म्हणले. त्या ठिकाणी आता आपण कुठं चाललाव शत्रूच्या भूमीत चालाव, शत्रूच्या भूमीत गेल्याच्या नंतर प्रेमळ शिष्टाचाराचं काम नाही म्हणले. तिथं सगळ्याच प्रकारची तयारी पाहिजे, असा शिष्टाचार असला तर चालतंय म्हणले. शिष्ट नसावा ज्ञानमुडा म्हणले, आणि अज्ञानी बी शिष्ट नसला पाहिजे, तिथं ज्ञानीच शिष्ट गेला पाहिजे म्हणले. आणि पाहिजे निधडा अतियोग्य म्हणले, निधडामध्ये बलशाली पाहिजे, युद्ध करणारा बी पाहिजे, असा निधडा वीर पाहिजे म्हणले शिष्टाचाराला. शिष्ट पाहिजे अति चतुर उत्तरी देणे प्रत्युत्तर रावणीय धुरे समोर अति प्रखर बोल का. शिष्ट पाहिजे अति चतुर म्हणले, अतिशय चतुर पाहिजे म्हणले. पुढच्याची चेहऱ्यावरचे हावभाव बघून बोलणारा शिष्टाचार पाहिजे म्हणले. असा नाही पाहिजे की ह्यानं गेला की तिथं मम पप करून वापस येणारा असा शिष्टाचार नाही म्हणजे म्हणले. आणि उत्तरी दे प्रत्युत्तर म्हणले, त्यानं जर पुढच्यानं एक बोललं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर अचूक देता आलं पाहिजे, असा शिष्टाचार करणारा माणूस पाहिजे म्हणले. आणि राहून या धुरे समोर अति प्रखर बोल का म्हणले, एकदम समोरासमोर उभा राहून प्रखर खडतर बोलणारा असा शिष्टाचारी पाहिजे असं रामचंद्र प्रभू बोलू लागले. धुरे समुख बोलता सभा क्षोभनुपजे चिंता आपुल्या दावनी पुरुषार्था स्वामी कार्यार्था साधावा. धुरे समुख बोलता, आता धुरे समुख म्हणजे आता शिष्टाचाराला गेलं म्हणल्याच्या नंतर भर बैठकीमध्ये बोलावं लागणार आहे. तिथं बोलावं लागल्याच्या नंतर खऱ्या गोष्टी बोलू लागल्यावर पुढच्याला राग साहजिकच येते. राग जर आला आणि पुढचं जर लढाईला उठलं तिथे युद्धासाठी तर त्याच्या संग युद्ध करायची सुद्धा ताकद पाहिजे, असा शिष्टाचारी माणूस पाहिजे असं रामचंद्र प्रभू शिष्टाचाराच्या गुणाची लक्षणं सांगू लागली. दूत पाहिजे अत्यंत लाटा क्षोभल्या गांजी दशकंठा रावण सभेच्या उन्मादा ताटा तो वाटी व पाटा रणमार्दे. दूत पाहिजे अत्यंत लाठा म्हणली, अतिशय बलाढ्य पाहिजे असा पाहिजे. आणि जर असं सांगता सांगता जर रावणाला राग आला आणि त्या रावणानं जर त्याला मारायचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिउत्तर देऊन त्याला तिथं गांजून त्याला त्याचा पराभव करून वापस येण्यासारखा असा शिष्टाचारी आपल्याकडे पाहिजे. आणि त्या शिष्टाचाराचं मला नाव सांगा असं रामचंद्र प्रभू सगळ्यांना म्हणू लागले. श्रीरामी सर्वज्ञ चोखंडे अमित वानर माकडे काय बोलावे तुझ पुढे देवी सूर्या पुढे
खदोत श्रीरामी सर्वज्ञ चोखडे म्हणले. आता तुम्ही स्वतःच बुद्धिवंत, तुम्हीच चोखडे आहो म्हणले, तुमच्या पुढे आम्ही काय बोलावं रामा म्हणले. आता तुमच्या पुढे आम्ही बोलणं म्हणजे सूर्याच्या समोर ते सोनकिडा राहते का नाही, त्या सोनकिड्याला दाखविण्यासारखं झालं म्हणले. आणि आम्ही काय बोलावं, तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच कोणाला पाठवायचे ते सांगा, असं रामचंद्र प्रभूंना सगळे वानर म्हणू लागले. जे वदलाशी दूध कथा तो लक्षणामुच्या चित्ता, जो तुझ मानेल रघुनाथा त्याची तत्वता धाडावे. जे बदलासी दूत कथा, आता जे तुम्ही दूताच्या कथा वाचल्या की ज्या शिष्टाचाराला जसा माणूस पाहिजे असा तुमच्या दृष्टीपुढे तुम्हीच वळका आणि तुम्हाला जे योग्य वाटतंय त्याला तुम्ही शिष्टाईसाठी पाठवा, त्याच्यात आमची कसलीच काही शंका नाही, असे वानर म्हणू लागले रामचंद्र शिष्ट प्रभू. धाडावा हनुमंता येणे गांजिले लंकानाथा, लंका जाळून आला आता त्याशी सर्वता नय धाडू. शिष्ट धाडावा हनुमंता म्हणले. आता काय करा म्हणले, शिष्टाला आपण हनुमंताला धाडाव. येणे गांजली लंकानात आहे ना, लंकेनाच्या सगळ्या वानर एकच गेलं म्हणले रामचंद्र प्रभूचं, पण सगळ्या लंकेला गांजून आलं आणि लंका सगळी जाळली म्हणले त्याने. ह्याच्यासाठी सर्वाला माहित आहे म्हणले की रामापाशी बलवान कोण आहे, मारुती, आणि त्या मारुतीलाच वाट लावलं म्हणते. ह्याच्यासाठी आपण हनुमंताला वाट लावू नये. सगळ्याचं मत जरी असलं तर आपण हनुमंताकडे वाट लावायचं ना म्हणले. सगळेजण बघू लागले मारुतरायाकडे, आता मारुतीलाच पाठी देत राम, अशा प्रकारचं होतं. पण राम म्हणले मारुतीला पाठवायचं नाही. निर्धूत विचक्षण बोलू जाणे सुलक्षण, त्याच्या ठाई अवलक्षण आती अवगुण तो ऐका. म्हणले जाऊ द्या, हनुमंत राहिला तर राहिला नाही. मग नीळ आहे म्हणले, नीळ दूत विचक्षण चांगला आहे म्हणले, नीळाला काही विचार नाही. आणि बोलू जाता अतिसूक्ष्म म्हणले, एकदम चांगलं बोलतंय म्हणले सगळं आहे, पण त्याच्यात काही अवगुण आहेत म्हणले. ती अवगुण कोणते आहेत मी सांगतो, ऐका म्हणले. शिष्टाई न घेता रावण निळ न परते आपण, त्याची सस करील रणकंदन बळाभिमान बळदर्पे म्हणलं. आता निळ आहे का नाही, निळातले अवगुण तुम्हाला सांगतो म्हणले. शिष्टाई न घेता रावण, आता हे शिष्टाई त्याला सांगायचं जाईल. आणि तू आता उगा एवढे माणसं मरू देऊ नको, लय माणसं मरायला तर तुझ्या चुकीमुळे हे करू नको, रामाला सीता वापस कर असं म्हणायचं जाईल. ते काही शिष्टाई ऐकायचं नाही आणि त्याच्या संग हे तिथंच भांडत बसल म्हणले. अशा प्रकारचं आहे म्हणले, हे काही तिथून समजूत घालून वापस यासारखं नाही म्हणला आणि तिथंच कुटाणा करीत काहीतरी बसल, असा ह्याच्यात अवगुण आहे असं रामचंद्र प्रभू सांगू लागले. नळही त्याच सारिखा न कळे स्वामी कार्याचा अवंका, जावनी झुंबेल दशमुखा बाहुबळे देखा मारावया. मग नळाचं झाल्याच्या नंतर निळबी नळबी दोन्ही तसलेच आहेत म्हणले हे, आणि हे बी त्याच्यासारखंच आहे म्हणला. हे बी जाईल आणि राग आला की तिथंच भांडत बसल म्हणला आणि तिकडच दुसरेच कुटाने करेल म्हणला. पण हे बी काही योग्य वाटना गेलेत मला, असं रामचंद्र प्रभू म्हणू लागले. दुट्ट पाठवावे दधिमुखा दसंदी न माने दशमुखा, तो पावनी अति दुःखा मर्दिल लंका अविवेके. मग दूत पाठवावे दधिमुखा म्हणले, दधिमुख आहे म्हणले, दधिमुखाला पाठवा म्हणले. आणि संधी न माने दशमुख, आणि दधिमुख बी गेला आणि दधिमुखानं जाऊन जर रावणाला सांगितलं आणि रावणानं जर नाही ऐकलं तर हे बी काय म्हणले, तो पावनी अति दुःखा, अतिशय दुःखाला पावल म्हणला आणि त्या रावणाला लगेच तिथल्या तिथं मारायचा प्रयत्न करील म्हणला. हे सुद्धा योग्य वाटना गेलंय राम म्हणू लागले. दूत पाठवावा जांबवंत अतिव्रत पायी अशक्त, तो अभि अतिमंत्री बुद्धिवंत असावा सतत मजपाशी. मग म्हणले आता एवढ्यात नग मोठे हे तर नको म्हणल्यावर जामवंताला पाठवा म्हणले. नाही म्हणले, जामवंत म्हातारा आहे म्हणले, बुद्धिवंत आहे, चांगला आहे म्हणले, पण ह्याला तिकडं पाठवून माझ्यापाशी येतं माणूस पाहिजे म्हणले, बुद्धिवंत कोणी ना कोणी, ह्याला पाठवायचं जमना म्हणले, रामापाशीच जामवंत पाहिजे आणि जामवंताला मी पाठवित नाही असं रामचंद्र प्रभू म्हणू लागले. दूतत्वे धाडूपणसा परितो अतिशय कर्कश नेने सदयुक्ती अनुप्रवेश झोंबेल उदास दशकंठा. मग म्हणले काय करू आपण, दूतत्वे धाडू पनस म्हणले, पनस नावाचा वानर आहे म्हणले, त्या पनसला पाठवू म्हणले आपण. पनस जाईल म्हणले, पण ती बी असा कर्कश आहे म्हणले, त्याला रागच सहन होत नाही म्हणले. तिथं जाऊन नुसता राग जमना म्हणले, सगळे गुण पाहिजे त्याच्यामध्ये, की राग राग जाईल म्हणले. ते सांगायचं कुठे गेले की समजून तिथं जाऊन उगा भांडणालाच पेटल म्हणले. ह्याच्यासाठी ह्या पनसला बी पाठवायचं नाही राम म्हणले. दूत धाडिता कुमुद करील रावणासी विवाद, बोलता बोलता चढेल क्रोध करील उपमर्द
लंकेशा. मग दूत धाडाव कुमुद म्हणले, कुमुदाला पाठवत म्हणले. कुमुद गेल्यावर काय होईल? मग ते कुमुद बी म्हणला, तर कुमुद गेला त्यानंतर समजून सांगायचं कुठं गेलं की म्हणला हे जाऊन रावणासंग विवाद करायला सुरू करेल म्हणला. तुला कळालं नाही कारण तू कसा सीता घेऊन आलास म्हणून लगेच तिथंच भांडायला पेटल म्हणला. ते समजून सांगायचं, विचार करून बोलायचं, हे कुठं गेले की म्हणला पण भांडणच करायला पेटल म्हणला. त्याच्यासाठी या कुमुदाला बी नको म्हणले राव. दूत पाठवावा सुषेण, चतुर बोलका सुलक्षण. संधी न मानिता रावण, देईल प्राण सीतेसाठी. मग दूत पाठवा सुषेण म्हणले. आता सुषेणाला पाठवा, चतुर आहे, बोलका आहे, सुलक्षण आहे म्हणले, सगळे योग्य आहे म्हणले. पण संधी रावणाला सांगल म्हणले. आणि रावणानं जर नाही ऐकलं तर ही तिथं भांडत बी बसायचं नाही म्हणला. आणि सीतेसाठी तिथं जीव देऊन बसेल म्हणला. ह्याच्यासाठी ह्याला बी पाठवायचं मत नाही म्हणले राव. श्रेष्ठत्वाचा दूत केशरी, त्यासी रावणाचा राग भारी. सर्प मुंगुसाच्या परी, परस्परे भिडतील. मग आता ह्याच्यातला श्रेष्ठ वीर म्हणजे केसरी वानर आहे म्हणले, रामाचा आपल्या मारुतीचा बाप. आता ह्या केसरीला पाठवा. तर हे आधीच मुंगसासर काय म्हणला, रावण सरपण हे मुंगूस, या दोघाच भांडण असं पेटल म्हणला. ते शिष्टाईचं कुठं गेलं की शिष्टाई ह्याला समजायची बी नाही म्हणले. आणि दोघांमध्ये भांडण लगेच चालू होईल म्हणले सर्प मुंगसासर. ह्याच्यासाठी या केसरीला बी नको म्हणले. वृषभ शरभ गवय गवाक्ष, मैदत विदध पद्माक्ष. नेनंता शिष्टाईचा पक्ष, आती दक्ष संग्रामी. मग म्हणले वर्षभ आहे, शरभ आहे, गवय आहे म्हणले, गवाक्ष आहे, मैंद आहे म्हणले, द्वैंद आहे म्हणले, रंभ आहे म्हणले, पद्माक्ष आहे. हे सगळे आहेत का नाही म्हणले. पण ह्याला शिष्टाईचा भाग काहीच जमत नाही म्हणले. आता ह्याला शिष्टाईचा भागच जमत नाही. आता उग माईक घेऊन मला उभा केलं आणि मला तर बोलताच नाही गेलं, तिथं काय करावं म्हणले आम्ही. त्याच्यासाठी ज्याला जे बोलता येते त्याला तिथंच पाठवा म्हणले. आता ह्याला ते जमत नाही, मग ते पक्षच द्यायचा नाही तर त्याला पाठवून उपयोग नाही राम म्हणले. इतर जे जवान नरवीर, नेनंती शिष्टाईचा प्रकार. मारावया दश शिर, अवघे सत्वर उठती. इतर वानर आहेत म्हणले सगळे, ती बी असेच आहेत म्हणले. शिष्टाईचा प्रकार काय आहेत तेच माहित नाही म्हणले. त्याला काय बोलायचं आणि काय नाही हेच माहित नसल्यावर काय बोलावं म्हणले. मग त्याच्यासाठी हे दुसरं काही विचार करायचे नाहीत, लगेच रावणाला मारायला भिडतील म्हणले. आणि युद्ध अजून चालू होईल म्हणले तिथं. सुग्रीव मुख्य वानर राजा, धाडू नये दूत काजा. दूत लक्षावया दशरथात्मा, वानर समाजा शोधित. मग सुग्रीवाला म्हणा तर सुग्रीव हाय म्हणले, सगळे गुण चांगला. आत्ताच जाऊन आले म्हणले ते रावणाचा का तिथंच युद्ध बी करून आलाय म्हणले. ह्याला धाडावत हे राजा आहे म्हणले. राजाला दूत म्हणून कसं वाटलं ते म्हणले. आता राजाला दूत म्हणून पाठवायत नाही, हे लक्षणं बरोबर नाही म्हणले. आणि हे रामाच्या दशरथ म्हणजे राम बोलू लागले की म्हणले हे समजत नाही. मग आता काय करायचं तुम्हीच शोधा म्हणले, ह्याच्यातून आता कोण पाठवायचे आणि काय नाही असं रामाने ह्यांना आज्ञा दिली. दूत पाठविता विभीषण, अवश्य मारील रावण. मग माझ देणे प्राण, हेही आपण नय करू. दूत पाठविता बिभीषण, अवश्य मारील रावण म्हणले. आता दूत म्हणून जर बिभीषणाला वाटला तर बिभीषण शरणागत म्हणून माझ्याकडे आलाय म्हणले. आणि ह्याला तिथं बघितल्यावर तर हे आधीच दात खाऊन बसले म्हणले. ह्याला गेल्या गेल्या मारते रावण म्हणले. हे कसं जमतंय म्हणले. मग तर आपला सगळा खेळच बिघडला, हेच जमतच नाही म्हणले. तव बोलिला हनुमंत, विनंती पर्यसी श्री रघुनाथ. युवराजा अति विख्यात, दूत कार्यार्थ साधिल. मग हे सगळं चाललंय रामचंद्र प्रभू, ह्याला नाही त्याला नाही त्याचं नाही असं नाही सगळं बोलल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणले. काय हनुमंतराय बोलू लागले बघा. तो बोलता झाला हनुमंत म्हणले. आणि विनंती पर्यसेगा श्री रघुनाथा म्हणले. रामाला म्हणले माझी एक विनंती आहे रामा, आणि ती तुम्ही माझी विनंती ऐकत आहो का म्हणले. आपलं जे युवराज आहे म्हणले अंगद, ते असा एवढा विख्यात आहे म्हणले. आणि त्याला सगळं काय जमतंय म्हणले. आणि माझ्या नजरेमध्ये तर अंगद एकदम उत्तम राहील आणि योग्य राहील असं रामचंद्र प्रभूंना हनुमंतराय बोलू लागले. हनुमान म्हणे रघुनंदना, मुख्य मुख्य धुराच्या गणना. 20 पद्मे संख्या जाना, अंगवना आतुर बळी. हनुमान रामाला म्हणू लागले सरळ सरळ मुख्य धुराच्या गणा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अंगदाचे जे बल आहे आणि अंगदाची जे कीर्ती आहे, त्याची जी स्तुती आहे, बुद्धिमत्ता ही मी तुम्हाला सांगतो म्हणले. अंगदाची काय काय आहे ते. आणि 20 पद्मे संख्या जाना, अंगद अंगवन आतुरबळी म्हणले. 20 पद्म संख्या जे वानर सैन्य आहे त्याच्या एवढं बळ ह्या एकल्या अंगदामध्ये आहे म्हणले. एवढा बलवान एवढा बुद्धिमान असा अंगद आहे म्हणले. ह्याला पाठवायला हरकत नाही. याजी माही वाळी सुत, अंगदाती बळे विख्यात.
रावणाच्या सभेत अति समर्थ बोलावया. आणि याच्यानंतर वालीचं सूत आहे म्हणले. वाळू किती बळवान होता तुम्हाला माहितच आहे म्हणले. आणि वालीचं पोरग वाली सारखंच राहणार म्हणले, ह्याच्यात संशयच नाही म्हणले. आणि रावणाच्या सभेमध्ये जाऊन अति समर्थानं बोलणारा असा एक मला युक्ती दिसायला म्हणले अंगद, आणि त्याला आपण पाठवाय हरकत नाही असं हनुमंतराय रामाला म्हणू लागले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. बोलता राक्षस सभेमध्ये सभा क्षोभ यासीन बादी शत्रुवाक्य वाक्य निषेधी अतिसुबुद्धी बोलता बोलता राक्षस सभेमध्ये म्हणले. राक्षसाच्या सभेमध्ये बोलताना सभा शोभ यासी न बाधी म्हणले. ह्याला सभेचा शोभ विभ आहे ते कसलंच बंधन नाही म्हणलेला, कुठलंच बंधन होणार नाही, बांधल्या जाणार नाही असा आतुरबळी आणि निधडा असा अंगद आहे. अंगदाला आपण पाठवू असं हनुमंतराय बोलते. अंगद बोलका निगर घट अंगद वीर धीर सुबट अंगद गाजू शके दशकंठ वीर वरिष्ठ अंगद अंगद बोलका आहे म्हणले, अंगद निधडा आहे म्हणले, घट आहे म्हणले, आणि अंगद वीर धीर सुबट आहे म्हणले. ह्याच्यामध्ये कसलाच संशय नाही म्हणले. आणि उद्या चलून जर तिथं रावणाचं ह्याचं काही खालीवरी झालं तर अंगद जे आहे ते रावणाला प्रत्युत्तर देण्यासारखा बी आहे म्हणले. त्याच्यात काहीच संशय नाही. ह्याच्यासाठी आपण अंगदाला पाठवायला हरकत नाही असं हनुमंतराय म्हणू लागले. अंगदा माझी परमधीर अंगद अतिशय शिशुर अंगदाचा निज निर्धार अति गंभीर शिरोद अंगदा माझी परम धीर म्हणले, परम धीर आहे म्हणले. काही जरी झालं तर शांत आहे. कुठलं कुण किती धडसून बोललं नाही, हेसळून बोललं तरी त्याच्यावर कुठलाच काही परिणाम होणार नाही म्हणले. अंगण अतिशयाची सूर आहे म्हणले. त्याच्या बलाचा बी काही संशय घ्यायची काही गरज नाही म्हणले. असा बलवान अंगद आहे म्हणले. आणि अंदाजा निर्धारानं असा द्वंद्व दुसरा कोणी भेटणार नाही म्हणले आपल्याला. काही अंगद असा आहे की सगळ्या ह्याच्यात आपल्या परीक्षेत उतरण्यासारखा आहे आणि अंगदाला पाठवाय हरकत नाही म्हणून. छळावया रावणाच्या युक्ती अंगदा माझी अति व्युत्पत्ती अंगद एकला पुरुषार्थी रंद कंदनार्थी राक्षसा. मग छळावया रावणाच्या युक्ती, रावणाचं छळन करण्यासाठी सगळं काही करण्यासाठी अंगदा माझी अतिउत्पत्ती म्हणले. त्याच्या अंगात सगळ्या युक्ती आहेत म्हणले. अंगदाला छळायची बी असलं तर ह्याला रावणाला छळायची बी असलं तर युक्ती आहे म्हणले. आणि त्याच्या संग भांडण बी करायचं असलं तर युक्ती आहे म्हणले. आणि त्याला समजून बी सांगण्यासाठी अंगद एकदम सामर्थ्यवान आहे असं हनुमंतराय म्हणू लागले. अंगद निधडा स्वामी कार्यार्थी अंगदा पाशी अनेक युक्ती अंगदांगी अगाध शक्ती रणकंदनार्थी राक्षसा. अंगद निधडा स्वामी कार्यार्थी म्हणले. स्वामीचा कार्य जे आहे, स्वामीचं काम करण्यासाठी एकदम चांगला आहे म्हणले अंगद. आणि त्याच्या अंगात बल आहे, ताकद आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं काही संशयानं बघायची गरज नाही म्हणले. अशा प्रकारचा अंगद आहे आणि अंगदाला पाठवायला हरकत नाही म्हणले. अंगद वाळीचा लाडका सूत दूत कार्यार्थी योग्य युक्त ऐसे बोलता हनुमंत श्री रघुनाथ तोषला. अंगद जे आहे ते वालीचा लाडका पुत्र आहे म्हणले. एकुलतं एक लाडकं लेकरू अंगद आहे म्हणले वालीचं. आणि दूत कार्यार्थी योग्य युक्ती आहे म्हणले. युक्ती जे आहे ते योग्य आहे म्हणले. दूताच्या ह्याच्यामध्ये जे समजून सांगण्यासाठी बी, पुन्हा काही कमी जास्त झालं तर त्याला खेटण्यासाठी बी समर्थ आहे म्हणले. असा अंगद आहे असं रामानं ऐकलं हनुमंतरायाचं. अंगदाचं पाठवायचं म्हणल्यावर राम सुद्धा आनंदानं हर्षानं मारुतीकडे बघू लागले. पाचारुणी अंगदासी श्रीराम आलिंगी हृदयासी श्रेष्ठ जावणी रावणा पासी सांगे हे त्यासी मद्वाक्य. मग अंगदाला बोलून घेतलं रामचंद्र प्रभूंनी आणि श्रीरामानं अंगदाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर सांगितलं, आता मी तुला सांगतो त्या गोष्टी व्यवस्थित
ऐक म्हणले अंगदा, आपल्याला रावणाकडे जायचंय. रावणाकडे गेल्याच्या नंतर तू रावणाला केल्याच्या नंतर काय काय बोलायचंय, काय नाही, कशा पद्धतीचं बोलायचंय मी तुला सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक, असं रामचंद्र प्रभू अंगदाला म्हणू लागले. पाचारोणी अंगदासी श्रीराम आलिंगी हृदयासी श्रेष्ठ जाऊनी रावणा पाय सांगे हे त्यासी मद्रक पुढची. दंडाशी कारण मुख्य चोरी तुवा चोरीली माझी नारी तुझ दंडावया बाणधारी आलो मी निर्धारी सीताकांत. दंडासी कारण मुख्य चोरी म्हणले. आता तुझाच म्हणले आपण दंड कशासाठी द्यायला म्हणले रावणाला, त्यानं काय केलंय, आपली चोरी केल्या. चोरी काय केल्या, माझी बायको चोरून नेल्या म्हणले. आणि मग बायको चोरून नेल्या तर त्याला दंड द्यायला कोण आलंय, त्या सीतेचा नवरा रामचंद्र प्रभू तुला दंड देण्यासाठी इथं आलेला आहे बाबा, आणि त्याच्यासाठी मला इथं पाठवलंय. आणि काय काय सांगून पाठवलंय ते ऐका. मुख्य परदारा हरण तुझ्या मरणा हेची कारण सुटल्या माझे दुर्धर बाण तुझ कोण राखील. मुख्य परदारा हरण म्हणले. मुख्य जे दंड जे गुन्हा आहे, गुन्हा काय, परदारा दुसऱ्याची बायको चोरून आणणे, हे मुख्य कारण आहे म्हणले. आणि मी जर उद्या आलोय तर आता आलोय म्हणले इथं रणांगणामध्ये, आणि मी जर उद्या युद्धाला उठलो आणि माझे दुर्धर बाण आहेत म्हणले, त्या दुर्धर बाणापासून तुला कोण वाचवेल रावणा. आणि ह्याच्यामध्ये जे दुसऱ्याचं काही हेच नुकसान व्हालंय, ह्याच्यासाठी तुझाचा आणि माझा दोघांची दुश्मनी आहे, दोघांच्या दुश्मनीसाठी आपल्याला तिसऱ्याला मध्ये घ्यायचं नाही, ह्याच्यासाठी मला पाठवलंय असं म्हणून सांग म्हणून. सावध ऐके दशमुखा स बंधू स पुत्र स सैन्यका अराक्षीशी करीन लंका बाण स परका निज नेटे. सांगितलं महाराज, सावध ऐके दशमुखा. जाचं म्हणले पहिल्या गेल्या सांगायचं, रावणा सावध होऊन ऐक, मी रामापासून आलो. आणि रामानं काय काय सांगितलंय ते सांगितलं म्हणले, माझा जर बाण सुटला तर राक्षस जे आहेत समूळ कुळासहित राक्षसाचा नष्ट करील म्हणले, सगळ्याला एक सुद्धा बिहाला राक्षस वाचू द्यायचा नाही, अशा प्रकारचं रामानं सांगितलं म्हणून सांगायचं म्हणून. लंकेशी आणुनी माझी कांता मनसी श्रीरामान सुटे सीता तो मी वधावयालो लंका नाता केवता आता पळशील. लंकेशी आणुनी माझी कांता, माझी बायको लंकेला आणलास म्हणले तू. आणि मनसी श्री काय म्हणले, मनसी श्रीरामा न सुटे सीता. आता काय म्हणला, देवादिकाला कुणाला श्रीरामाला सुद्धा सीता सुटणार नाही म्हणून म्हणालास का नाही. आता तो मी वधावया आलो लंकाना, आता म्हणले आता ह्याच्यासाठी मी इथं आलोय म्हणले लंकेमध्ये, आणि तुझा मी वध करणार आहे म्हणले. आता मी तुझा वध केल्याच्या वर आल्याच्या नंतर तुझ्या समोर बाण घेऊन उभारल्यावर तू कुठं पळशील रावणा, अशा प्रकारचं बोल म्हणले. सीताभिलाषिता काका पाठी लावली दर्भ शिखा त्यासी पळता तीही लोका ठाव देखा न मिळेसी. म्हणले आम्ही पंचवटीला गेलो, तिथं शिखा काडीत सोडली म्हणले, कावळ्यानं जरासा स्पर्श केला म्हणले सीतेला. त्या स्पर्श केल्याच्या नंतर एक गवताची काडी, दर्भाची काडी मी मंत्र मारून सोडली म्हणले, तिन्ही लोकात ते कावळा पळाला म्हणले, त्यानं कुठंच त्याला ठारा भेटला नाही. आणि मग माझा तर खरतड बाण तुझ्यावर सुटणार आहे, ते बाणाचं रक्षण तू कसा करशील, त्या बाणापासून तुझा जीव कसा वाचल, असं बोल म्हणले. मग तो मज आला शरण म्या वामनेत्र घेऊन त्याचा वाचविला प्राण हे विधान इशिकेचे. मग इशिका त्या काडीनं इतकं फिरवलं म्हणले, सगळीकडे गेल्याच्या नंतर रामापाशीच त्याला शरण यावं लागलं म्हणले. मग एक जे आहे ते डावा डोळा घेतला म्हणले मी त्या काडीमुळून त्याचा प्राण वाचविला म्हणले, मला शरण आल्याच्या नंतर. तशा प्रकारे तू त्याला सांग असं अंगदाला रामचंद्र प्रभू म्हणाले. ऐशी दर्व शिखा दारुण सुटल्या माझे दुर्धर बाण पक्षी होऊनी पळता जाण जीवे रावण मारीन. मग ही तर दर्भशिका होती म्हणली, गवताची काडी होती, त्या गवताच्या काडीनं एवढा पराक्रम केला म्हणले. आणि जर माझे दुर्धर बाण जर सुटले म्हणले, तू पक्षी होऊन जरी कुठं पळालास ना कुठं उडालास तरी सुद्धा तुझा जीव वाचणार नाही, तू जाक्षात मरल्या जाशील असं सांग म्हणले. त्रिलोकी पळता दिग्पटी बाण न सोडी पाठी आतुडल्या माझे दृष्टी दशकंठी निपात. तिन्ही लोकात जरी पळालास
तरी बाण तुझी पाठ सोडणार नाही म्हणले रामचंद्र प्रभू माझा. कुठं जरी गेलास ना, काही केलास तर माझा बाण तुझ्या पाठीशीच राहील असं सांग म्हणले. काक अपराधी संपूर्ण मज अन्य निरिगता शरण, शरणागता नाही मरण, मग त्याचा प्राण वाचविला. मग ते कावळा एवढा पळाला म्हणले, सगळीकडे गेला, तिन्ही लोकात गेला, नको तिथं गेला, सगळं जाऊन आल्याच्या नंतर सुद्धा कुठंच नाही. अखेरला शरण आल्यावर त्याचा प्राण वाचला. अशा प्रकारचं रावणाला सांग असा अंगदाला रामचंद्र प्रभू सांगू लागले. रावणा तू ही तैसाची जाण, सीता देऊनी निघाल्या शरण, लंका राज्य स्थापून जन्म मरण येऊन दी. मग रावणा तुझ्यात आणि त्या कावळ्यामध्ये काही फरक नाही बघ. त्या कावळ्यानं सुद्धा रामाच्या सीतेलाच छेडलं होतं. त्याला नुसती चोच मारली होती तर त्याचं एवढं 3 लोकांमध्ये त्याला पळावं लागलं. आणि तू तर तिच्या चूर्णच आणलास म्हणले इकडं. आणि आता तुझं आणि त्याच्यात काय बदल आहे काय फरक आहे सांग रावणा. त्याच्यासाठी तू काय कर, रामाची सीता रामाला दे, रामाला शरण जा. ज्याप्रमाणे तो कावळा शरण गेलता का नाही, त्याप्रमाणे तू शरण जा आणि आपला प्राण वाचून घे असं अंगदाला सांगू लागली. बिभीषण लंका दान, तदर्ती ऐके सावधान, नवी लंका करून निर्माण, ते बिभीषण स्थापिन. काय नाही म्हणले, आपण काय केलंय, बिभीषणाला लंका दान केले, लंकेचा राजा केले म्हणलं. जर बिभीषणाचं इकडे ठुले म्हणले आपण, आणि रावण जर आपल्याला शरण आला, रावण शरण आला तर आपण बिभीषणाला दुसरी लंका तयार करून देऊ म्हणले, आणि दुसऱ्या लंकेचा राजा करू म्हणले बिभीषणाला. त्याच्यात काही काळजी नाही, येऊ द्या म्हणले त्याला शरण. सागरी तारिले पाषाण, त्यामज श्री रामासी जाण, करिता नवी लंका निर्माण, अर्धक्षण लागे. मग सागरावरती मी पाषाण तारले म्हणले. सागरावर पाषाण तरले, एवढं काय दुर्धर कार्य केलं. मग लंका निर्माण करायला मला किती वेळ लागणार आहे? अर्ध्या क्षणाच्या मध्ये मी दुसरी लंका तयार करतो आणि बिभीषणाला देतो. रावण रावणाच्या लंकेत राहू जा, त्यानं फक्त शरण यावं आणि मला माझी सीता द्यावं, अशा प्रकारचं सांगलं. या लागी श्रीरामा अर्पिता सीता, स्वस्त जीवित लंका नाता, लंका निज राज्य स्वस्थता, श्री रघुनाथाचे निधर्मे. मग असं जर केलं, श्रीरामाला जर सीता अर्पण केल्याच्या नंतर दिली, समजा सगळं केलं, तर लंकानात रावण सुद्धा जिवंत राहील म्हणले. आणि हे जे सगळं जे रणकंदन व्हाले का नाही, सगळे सैन्य मराले, हे ते सगळ्याला सगळं जिथल्या तिथं टळल म्हणले, कुठलंच काही होणार नाही आणि सगळ्याला सगळे आनंदित होतील असं तू सांग म्हणले. ऐसे श्रीरामे आपण सोमुखे अंगदासी सांगून, अमृत फळे देऊनी जाण, करवी गमन लंकेशी. अशा प्रकारचं रामचंद्र प्रभूने अंगदाला सगळं काही सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर अमृत फळे म्हणजे हे जांब आहेत का नाही, जांबाला अमृत म्हणतात बघा, त्या अमृताचे फळे दिले म्हणले ह्याच्या हातात. आता पदरात काहीतरी बांधावं म्हणतात का नाही, त्याप्रमाणे बांधलं समजा थोडक्यात. आणि अंगदाला सांगितलं आता तू जा आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे रावणाला सगळं आपल्या आपल्या पद्धतीने शिकून ये. अमृत फळाचा शकून ज्यासी करवीर गुणंदन, मर्दुनी परांचा मानाभिमान, विजयी पूर्ण तो होय. आता अमृत फळाचं शकुन आहे म्हणले. ते शकुन जे आहे ते शकुन कोणी जे स्वीकारेल म्हणले, आणि ज्याशी करावया रघुनंदन मर्दन मग ते साक्षात विजयी होईल असं नाथ महाराज सांगतात. अंगदा तुझी शौर्य शक्ती, धृती कीर्ती सन शांती, परम पुरुषार्थाची ख्याती, हनुन ते मज प्रती सांगितले. अंगदा तुझी जे शौर्य शक्ती आहे, तुझी जे कीर्ती आहे, ते सगळ्याला सगळी मारुतीनं मला सांगितले आहे म्हणले. आणि तू सगळ्यामध्ये उतरतोस आणि तुला काही दुसरं जास्त सांगायची गरज नाही असं रामचंद्र प्रभू अंगदाला म्हणू लागले. अंगद म्हणे श्री रघुनाथा, आज्ञा प्रमाण जी समर्था, सोय पुरुषार्थ बोलता, अति मूर्खता येऊ पाहे. अंगद म्हणू लागला, हे रामा तुमची आज्ञा जी आहे ते मला शीर्षबंध आहे म्हणले, आणि तुमच्या आज्ञाचं मी समर्थेनं पालन करेल म्हणले. काहीच नाही, आणि माझ्या तोंडातून जर मी काही मोठ्यापणाच्या गोष्टी सांगायचं होतं ते मूर्खत्वाला पावल म्हणले मी, त्याच्यासाठी मी काहीच बोलणार नाही म्हणले. तुम्ही जे काम दिलंय ते काम मी योग्य रीतीनं पार पाडायचा प्रयत्न करेन असं अंगद म्हणू लागला. असो आमुच्या पुरुषार्था, तुझी आज्ञा श्री रघुनाथा,
कार्यसिद्धीचे माथा आम्हा विजयता श्रीरामे. असं म्हणले आमच्या पुरुषार्थ, आमचा जे पुरुषार्थ आहे, आमचं जे काय सगळं आहे ते तुम्हीच हा म्हणले. रामचंद्र प्रभूच्याच ना आम्ही कार्य जरी केलं ना, कार्याची सिद्धी जरी केली, ते पूर्णत्वाला गेलं तर आम्ही करणार नाही, तुम्हीच करणार आहे ते, असं निराभिमानत्वानं अंगद बोलू लागला. वानर वनचर पाले खाईर झाले श्रीरामाचे किंकर तेने आमुचा प्रताप थोर सुरासुर वंदिती. आम्ही वानर होतो रामा, वनामध्ये जाऊन कुठे झाडापाळावर पाला खाणारी माणसं होतो म्हणले. तुमच्या संघ आलो, ते म्हणतात की महाराज उसा संघ एरंडाला भेटते, त्याच्याप्रमाणे आम्ही तुमच्या पशी आलो. परिसाला जर लोखंड लागलं तर जसं सोनं होत आहे त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही सोनं केलं म्हणले. तुमच्या संगतीत आलो, आमची कीर्ती चराचरामध्ये सुर असुर सगळे वर्णन करायला म्हणले. नाही तर आम्हाला कोण विचारत होतं रामा, असं अंगद लीनतेनं बोलू लागला. श्रीरामा तुझे आज्ञे पुढे रावण कायसे बापुडे आजी माझे भाग्य चोखडे कार्य मजकडे सांगितले. श्रीरामा तुझ्या आज्ञेपुढे रावण काय म्हणले, ते बापुड आहे म्हणले, काहीच नाही म्हणले, एखाद्या मच्छरासारखा रावण आहे म्हणले. पण आज माझं भाग्य अतिशय थोर आहे म्हणले रामा, का तर मी तुमच्या कामावर पडायलो म्हणले काही ना काही, आणि तुम्ही जे मला काम सांगाल त्या कामाला मी उत्तीर्ण होऊन येईल अशी मी अपेक्षा करतो. तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या, असं लिनतेनं अंगद रामाला बोलू लागला. आजी माझे सफलित मनोरथ सोये सोमुखे श्री रघुनाथ मज सांगितला कार्यार्थ भाग्यवंत मी एक. आजी माझे सफलित मनोरथ म्हणले, माझ्या मनोरथ माझं मनात जे होतं ते आज पूर्ण झालं म्हणले. स्वतः रामानं होऊन मला काम सांगितलं म्हणले, आणि ते काम करायची मला आज संधी मिळाली. आज माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही, असा अंगद म्हणू लागला. सद्गुरु हनुमंताचा धर्म मज तुष्टला श्री रघुत्तम स्वमुखे सांगे कार्यानुक्रम भाग्याचा परम मी एक. माझा सद्गुरु जे हनुमंतराय आहेत म्हणले, आणि धर्मनिष्ठ आहेत म्हणले, धर्म आणि मज तुष्टला राम म्हणले. हनुमंतामुळं माझ्यावर आज राम तुष्टले म्हणले, आणि त्या रामाची भेट घालून देणारा हनुमंतराय माझ्यावर कृपावंत कृपाळू झाला म्हणले आज. आणि स्वतःच्या तोंडानं रामचंद्र प्रभूनं मला काय थोडंसं काम सांगितलंय, आणि ते काम करण्याची मला संधी मिळाली. आज माझं परम भाग्य आहे, असं अंगद आपल्या भाग्याची थोरवी गाऊ लागला. श्री श्रीरामाज्ञा आल्या हाता साधा वया स्वामी कार्यार्था अति उल्हास अंगद चित्ता होय निगता लंकेशी. श्रीरामाची आज्ञा जी होती नाथ महाराज म्हणते आपल्या हातात आली, आणि सावधान स्वामी कार्यार्थ. आता स्वामीचं कार्य आपल्याला सावधान पार पाडायचंय, आणि आपण भाग्यवान आहोत असं अंगद म्हणून कार्य करण्यासाठी सद्बुद्धीनं सद आवेशानं निघण्याची तयारी करू लागला. करोनी श्रीरामा ते प्रदक्षिणा लागोनी श्रीराम चरणा चरण तीर्थ घेऊनी जाना लोटांगणा घातले. मग असं ऐकलं, श्रीरामचंद्र प्रभूंना प्रदक्षिणा घातली, आणि श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणावर आले, लोटांगण घातलं, श्रीरामचंद्राच्या चरणाचं तीर्थ घेतलं, आणि लोटांगण घाऊन हनुमंतराय आणि त्याचा नमस्कार करून सुग्रीव आपले अंगद जे आहे ते निघण्याची तयारी करत आहे. वंदोनी लक्ष्मण बिभीषणा लागला सुग्रीवाच्या चरणा तेने देऊनी आशीर्वचना उल्हासे जाना अनुवादे. त्याचप्रमाणे विभीषणाचं वंदन केलं, पुन्हा लक्ष्मणाचं वंदन केलं, सुग्रीवाचं वंदन केलं, सगळ्याला नमस्कार केला, सगळ्याचा आशीर्वाद घेतला अंगदाने, आणि निघण्याची तयारी करू लागला. श्रीराम आज्ञा वंदोनी शिशी जीवित्वार पिले श्रीरामासी तुझे निश्रा घेता कपी वंशासी राम कार्यार्थी शीघ्र साधी. मग श्रीरामाला वंदन केलं, सगळ्यांना वंदन केलं, आणि तुझ्या आज्ञानं माझं कार्य सर्व सिद्ध होईल अशा प्रकारचं अंगद सगळ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊन सगळ्याचा निघण्याची तयारी करत आहे. नळ नीळ जामवंत सुषेण इत्यादी वानर गण लोटांगणे वंदुनी चरण
आज्ञापन पुसत. मग नळाची आज्ञा घेतली, निळाची आज्ञा घेतली, जामवंताची आज्ञा घेतली, सुशनाची आज्ञा घेतली, इतर सर्व वानराची आज्ञा घेतली, सर्वांना वंदन केलं, सर्वांना लोटांगण घातलं आणि सगळ्याची आज्ञा घेऊन अंगद जे आहे ते निघण्याची तयारी करत आहे. अवघे मनती वाळी सुता, मृदू मंजुळ विनीतता, सुखी केले आम्हा समजता, निज विजयार्था तुला हसी. सगळेजण म्हणू लागले मला, वालीचा तू एक सुत आहेस म्हणले, वालीचा पुत्र आहेस म्हणले, मृदू आहेस म्हणले, मंजुळ आहेस म्हणले, अतिशय एकदम चांगला आहेस म्हणले, आणि तुझ्यामुळं आम्ही सगळेजण आनंदित झालो, तुष्टलो म्हणले. असं सगळेजण अंगदाची स्तुती करू लागले. देखोनी सद्गुरु हनुमंता, अंगदासी उल्हासता, त्याचे चरणी ठेवणी माता, सप्रेमता सद्गदी. हनुमंतरायाला अंगदाने बघितलं, माझे सद्गुरू हनुमंतरायात म्हणले, आणि त्यांना बघितल्याच्या नंतर आनंद झाला, उल्हास आले, आणि आल्याच्या नंतर हनुमंतरायाच्या चरणावरती अंगदानं डोकं ठेवलं आणि हनुमंतरायाला साष्टांग नमस्कार करून अंगद काय म्हणू लागले ऐका. अंगदा हनुमंताची भक्ती, अंगदा हनुमंतासी प्रीती, शीघ्र जावया लंके प्रती, आज्ञा मारुती देतसे. अंगद हनुमंताची भक्ती आहे म्हणले नाथ महाराज, आणि अंगद जे आहे ते हनुमंताची प्रीती आहे म्हणले, आणि सगळं झाल्यानंतर सगळं अंगदानं हनुमंतरायाचा आशीर्वाद घेतला आणि शीघ्रत्वेने लंकेला जाण्याची अनुमती आज्ञा हनुमंतरायाला मागितली. अंगदासी हनुमंते, अश्वासुनी वरद हस्ते, लंकेशी पाठविले त्या ते, दशमुखाते गांजावया. अंगदासी हनुमंते, अंगदाला हनुमंतानं काय केलं, आश्वासन दिलं, वरद हस्त डोक्यावर ठेवला, विजयी होऊन वापस ये म्हणले, आता जा आणि लंकेशाला त्या रावणाला अशा प्रकारचं गांजून करून ये म्हणले, आणि तुझं कार्य तू सफल करशील आणि सफल वाचून तू वापस येशील असं हनुमंतरायानं आशीर्वाद दिला आणि अंगदाला पाठवलं. श्रीरामा साष्टांग नमस्कार, अवलोकोनी लंकापूर, करुणी राम नामे गजर, अंगद वीर उसळला. श्री रामचंद्र प्रभूंना साष्टांग नमस्कार केला, आणि लंका जी होती ते लंकेच्या दिशेकडे असं ओघ केल्याच्या नंतर श्रीराम नामाचा भुपकार केला, जय श्रीराम असा आवाज मोठ्यानं केला, आणि अंगदवीर जे आहे ते लंकेच्या दिशेनं उड्डाण करायला निघाला. गगनी जाता अंगदवीर, सुग्रीवादी पै वानर, ती केला जय जयकार, अति गजर नामाचा. गगनी जाता अंगदवीर, आकाशामध्ये उड्डाण गेलं अंगदाचं. अंगद आकाशातून असं लंकेकडे जात होता. सुग्रीवादी सगळे वानर लोकांनी मोठ्यानं रामनामाचा गजर केला, अंगदाचा गजर केला, आणि जय जय गाय करून सगळे खालचे वानरवीर गरजू लागले. जैसा श्रीरामाचा बाण, तैसे अंगदाचे उड्डाण. सत्वर करुणिया गमन, आला पण लंकेशी. ज्याप्रमाणे रामचंद्र प्रभूंचा बाण वेगानं अतिशय तेज असा वीज चमकत जावी अशा प्रकारचा अंगदाच्या उड्डाणाची गती सांगितली नाथ महाराजांना इथं, आणि सत्वर ते करून गमन लंकेमध्ये अंगद येऊन पोहोचलेला आहे. आकाशाची पोकळी अंगदे घालून पाया तळी, चढोनी निरालंब निराळी, लंके जवळी सोयाला. उड्डाण असं होतं म्हणले नाथ महाराज, आकाश जे आहे ते पायाखाली घातलं म्हणजे जी पोकळी आहे ते पोकळीला कवा पार केलं ते कळू दिलं नाही, आणि असा धावत येऊन अंगद लंकेमध्ये पोहोचलेला आहे. बाळ सूर्य रसे ओतिला, किंवा अग्नि तेजे घडला, तैसा अंगद शोभला, लंक्याला दे दीपेमान. ज्याप्रमाणे सकाळी सकाळी बालसूर्य लाल बुंद दिसतंय, किंवा एखादा लोखंडाचा ओढलेला गोळा लाल बुंद दिसतंय, असा तेजस्वी अंगद असा उड्डाण अंगदाचं लंकेमध्ये आलेलं आहे. अंगदाचे निज उडान, लंके पाशी आले जाण, एका जनार्दना शरण, पुढील निरूपण अति गोड. अंगदाचे निज उड्डाण लंकेपाशी आले जाण म्हणजे नाथ महाराज म्हणतात, जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगतात, अशा प्रकारचं अंगदाचं गोड असं उड्डाण तेज गतीनं ब्राह्माच्या बाणाच्या गतीनं आलेलं आहे, आणि लंकेमध्ये येऊन थांबलेला आहे. अंगद रावण संभाषण, युक्ती प्रयुक्तीचे छळन, हेही गोड निरूपण,
सावधान अवधारा. अंगद आणि रावण ह्या दोघांमध्ये संभाषण होणार आहे. अतिशय युक्तीनं, ते बी काही साधा नाही आणि हे बी काही साधा नाही. दोघं बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत. ते दोघांच्या बुद्धीनुसार एकूण एकाला बोलणार आहेत आणि काय काय बोलतील काय नाही आणि कशा प्रकारची शिष्टाई होईल असा गोड शिष्टाईचा भाग आपल्याला उद्याच्या संदर्भात ऐकायला भेटणार आहे. आणि गोड अशी रामायणाची कथा सर्वांना ऐकायला मिळणार आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एककार्टिकाय अंगद शिष्टाई गमन नाम श्रेष्ठोध्याय. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सुख करता दुःखार्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कल्पाजयाची सर्वांगी सुंदर उडी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सुमरण मात्र माने कामुना पूर्ती. जय देव जय रत्न खचित हारा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणतेने केले घारिया माळा. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सुमरण मात्र माने कामुना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तोंड त्रिणना दास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सुमरण मात्र माने कामुना पूर्ती. जय देव जय योगी 28 विठेवरी उभा पामांगी रुक्माई दिशे दिवे शोभा पुंडलिकाचे भेटी प्रभू आलेगा चरणी माहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव जय तुळशी माळा गळा करढेवणी कटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्ये ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव जय आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधुसंत येती चंद्रभागी माझे स्नान जे करती दर्शन क्षणा मात्रे तया होई मुक्ती पेशवाशी नामदेव भाऊ आळती. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव जय गाई गोपचार विप्रा संध्या वंदन विप्रा संध्या वंदन आपुले लिंगा पूजन साधू दर्शन. जय बोलती सुशब्दी जन युगा युगी राज करू रघुनंदन. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न धनुर्विद्यामान शोभे रघुनंदन. जय बोलती सुशब्दी जन युगा युगी राज करू रघुनंदन. कौसल्या सौमित्रा ववाळती रामासी ववाळती हरीसी उभा भानुदास गुण वर्णुतयासी. जय बोलती सुशब्दी जन युगा युगी राज करू रघुनंदन. सत्राने उड्डाणे हुंकार वदनी करडळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी लाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुवर्णिशाचर झाल्या पळणी. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे निप्रसादे नाभिकृतांता. जय देव जय धुंधुमले पाताळे उरला प्रतिशब्द धनला धनीधर मांडीला खेद कडाडिले पर्वत उद्घोड निषेध रामे रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे निप्रसादे नाभिकृतांता. जय देव जय झाली लोटांगण वंजनी चरण डोळ्यानं पाहिजे डोकं तुझे हिरव्यालिंगीन आनंद पूजन भावाळी म्हणावा विठ्ठल रुक्मा ठोपा पुंडलिक वरद विठ्ठल. आता विश्वात्मके देणे वागेज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे पसाय धाने. जे कळाचे व्यंकटे सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो त्याला हो प्राणी जात वर्षात सकळ मंगळे विश्वनिष्ठाची मांद्याळी अनावर्त भूमंडळी भेटो दया भूता. चला कल्पतरुचे आरव चैतना चिंतामणीचे गाव
बोलवती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापयन हे सदाई सर्व सज्जन सोयरे होय तू किंबवना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजी स्वादी पुरुषी अखंडित जो आणि ग्रंथ उचले विशेष लोकिले द्रष्टा दृष्ट विजय व्हाविष्टा येत मने श्री विश्वेश्वरा हो आहो इलगार पसाहो येणे वरिज्ञान देव सुखिया झाला येणे वरिज्ञान देव सुखिया झाला येणे वरिज्ञान देव सुखिया झाला तथास्तु 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।